स्त्रियांची ही 10 तथ्य प्रत्येक पुरुषाला माहीत असावीत. मित्रांनो, स्त्रीचे मन समजून घेणे ही खरंच सोपी गोष्ट नाही. प्रत्येक स्त्रीचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत, आवडीनिवडी आणि भावना वेगळ्या असतात. त्यामुळे प्रत्येक स्त्रीबद्दल एकच नियम लागू होतो असे म्हणता येणार नाही. मात्र स्त्री-पुरुषांच्या आकर्षणाबद्दल काही सामान्य निरीक्षणे आणि मानसशास्त्रीय गोष्टी नक्कीच मनोरंजक आहेत. आजच्या काळात अनेक पुरुषांना स्त्रियांना नेमक्या कोणत्या गोष्टी आकर्षित करतात, त्या कोणत्या सवयींना महत्त्व देतात आणि नात्यामध्ये त्यांना काय आवडते हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. म्हणून आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. पण हे लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्तीची पसंती वेगळी असू शकते. मित्रांनो, पुरुषांच्या व्यक्तिमत्वामध्ये दाढी किंवा मिशा असणे काही स्त्रियांना आकर्षक वाटू शकते. दाढीमुळे पुरुष अधिक प्रौढ, व्यक्तिमत्वपूर्ण किंवा आत्मविश्वासू दिसतो असे काही महिलांना वाटते. मात्र प्रत्येक स्त्रीला दाढी असलेले पुरुषच आवडतात असे नाही. काहींना क्लीन शेव्ह लूक आवडतो, तर काहींना हलकी दाढी किंवा मिशा आकर्षक वाटतात. त्यामुळे आपल्या चेहऱ्याचा लूक कोणाला आवडेल यापेक्षा स्वतःला कोणत्या रूपात आत्मविश्वास वाटतो हे अधिक महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे वयाबाबतही प्रत्येकाची पसंती वेगळी असते. काही महिलांना स्वतःपेक्षा थोडे वयाने मोठे पुरुष समजूतदार आणि स्थिर वाटतात, तर काही महिलांना जवळपास समान वयाचे किंवा स्वतःपेक्षा लहान पुरुषही आवडू शकतात. नात्यामध्ये वयापेक्षा समजूतदारपणा, परस्पर आदर, विश्वास आणि विचारांची जुळवाजुळव अधिक महत्त्वाची असते. केवळ वय मोठे आहे म्हणून एखादी व्यक्ती अधिक चांगली जोडीदार ठरेलच असे नाही. मित्रांनो, एखादी व्यक्ती आपल्याला आपल्या नावाने हाक मारते तेव्हा त्यामध्ये एक वेगळी आपुलकी जाणवू शकते. आपल्या नावाचा योग्य प्रसंगी वापर केल्याने समोरच्या व्यक्तीला आपण तिचे लक्षपूर्वक ऐकत आहोत आणि तिला महत्त्व देत आहोत असे जाणवते. म्हणून एखाद्या मुलीला तिच्या नावाने प्रेमाने किंवा आदराने संबोधणे तिला आवडू शकते. मात्र त्यासाठी तिच्या सोयीचा आणि तिच्या भावनांचा आदर करणेही तितकेच आवश्यक आहे. आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. एखाद्या पुरुषामध्ये आत्मविश्वास, चांगले व्यक्तिमत्व, संवाद साधण्याची क्षमता आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल स्पष्टता असेल तर तो अनेकांना आकर्षक वाटू शकतो. मात्र आत्मविश्वास आणि अहंकार यामध्ये मोठा फरक आहे. स्वतःवर विश्वास ठेवणारा पुरुष आकर्षक वाटू शकतो, पण इतरांना कमी लेखणारा, सतत स्वतःचीच स्तुती करणारा किंवा दुसऱ्यांवर हुकूम गाजवणारा पुरुष आकर्षक वाटेलच असे नाही. काही वेळा एखाद्या पुरुषाभोवती इतर लोकांची चांगली मतं असतील, तो सामाजिकदृष्ट्या आदर मिळवणारा असेल किंवा लोक त्याच्यासोबत आनंदाने वेळ घालवत असतील, तर त्याचे व्यक्तिमत्व अधिक सकारात्मक वाटू शकते. याला सामाजिक आकर्षणाचा प्रभाव म्हणता येईल. पण याचा अर्थ अनेक स्त्रिया एखाद्या पुरुषाकडे आकर्षित आहेत म्हणून प्रत्येक स्त्री त्याच्याकडे आकर्षित होईल असा अजिबात नाही. खरी पसंती ही व्यक्तीच्या स्वतःच्या भावनांवर अवलंबून असते. मित्रांनो, भावनिक संवादालाही नात्यामध्ये मोठे महत्त्व आहे. एखाद्याला प्रेमळ शब्द सांगायचे असतील तर त्या व्यक्तीला कुठे आणि कसे बोलणे सोयीचे आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. काही संशोधनांमध्ये आवाज ऐकण्याची आणि भावनिक प्रक्रिया करण्याची पद्धत याबद्दल चर्चा आढळते. मात्र एखाद्या व्यक्तीच्या डाव्या कानात बोलल्याने प्रेमाच्या भावना निश्चितपणे अधिक प्रभावी होतात, असा सार्वत्रिक नियम मानता येत नाही. त्यामुळे अशा गोष्टी मनोरंजक म्हणून घ्या, पण नात्यामध्ये समोरच्या व्यक्तीची इच्छा आणि आराम यांना नेहमी प्राधान्य द्या. मित्रांनो, प्रेमामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचेही मोठे महत्त्व असते. प्रिय व्यक्तीचा हात हातात घेऊन चालणे, एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारणे, एकत्र हसणे किंवा कठीण प्रसंगी एकमेकांना आधार देणे यामुळे नात्यात जवळीक वाढू शकते.
हातात हात घेऊन चालल्याने थकवा अजिबात जाणवत नाही असे प्रत्येकासाठी खरे नसले तरी प्रिय व्यक्तीची साथ मानसिकदृष्ट्या आधार देणारी ठरू शकते. तसेच जो व्यक्ती इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो तो स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करू शकतो. म्हणून प्रत्येकाला खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या गरजा आणि मानसिक शांतता विसरू नये. आनंद देणे ही चांगली गोष्ट आहे, पण स्वतःच्या भावनांची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विनोदी स्वभावाच्या किंवा लोकांना हसवणाऱ्या व्यक्ती नेहमीच आतून दुःखी असतात, हे देखील एक सर्वसाधारण समज आहे. प्रत्येक विनोदी व्यक्ती दुःखी असेलच असे नाही. आणि शेवटी मित्रांनो, शॉपिंग बाबतही प्रत्येक मुलगी किंवा मुलाला एकच आवड असते असे नाही. काही महिलांना खरेदी करायला खूप आवडते, तर काहींना ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष खरेदी करण्यात अजिबात रस नसतो. काही पुरुषांनाही शॉपिंगची प्रचंड आवड असते. त्यामुळे स्त्री-पुरुषांच्या आवडींबद्दल ठराविक नियम करण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे समजून घेणे अधिक योग्य आहे. शेवटी आकर्षण फक्त दिसण्यावर किंवा एखाद्या सवयीवर अवलंबून नसते. स्वभाव, आदर, संवाद, विश्वास, आत्मविश्वास आणि समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याची वृत्ती या गोष्टी नात्याला खऱ्या अर्थाने सुंदर बनवतात.